नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. ज्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. बीडमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. बीडमध्ये विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगेहात पकडलाय. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला आधी लखमावार उपस्थित होते. या बैठकीनंतर घरी परतताच ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली. राहत्या घरी झालेल्या या कारवाईमुळे बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान या कारवाईनंतर एसीबीनं लखमावार यांच्या नांदेडमधील निवासस्थानी सुद्धा छापेमारी केली. लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे मूळ नांदेडचे आहेत. नांदेड शहरातील आनंदनगर भागामध्ये लखमावार यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर बातमी आहे मुंबईमधली. दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. मिठाईवाला तिवारी ब्रदर्स या दुकानामध्ये एका ग्राहकानं खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये चक्क स्टेपलरची पिन आढळलेली आहे. ग्राहकानं दुकानातील कर्मचाऱ्यांसमोर बॉक्स उघडून पाहण्यास सांगितलं. त्यावेळी खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये ही स्टेपलची पिन सापडली आहे. त्यामुळे ग्राहकानं संताप व्यक्त केला आणि जाब विचारला. त्याचबरोबर त्यांच्याच कर्मचाऱ्यासोबत मिठाईच्या कॅन्टीनची पाहणी केली. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता त्या ठिकाणी दिसली. त्यानंतर संबंधित ग्राहकानं या संदर्भात FDA कडे तक्रार केली आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर या प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 7 ते 8 तास अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हाभर 200 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर 500 मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशातच मुंबईहून NDRFचं एक पथक सुद्धा नाशिकमध्ये रवाना झालं आहे. कारण या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल आणि येणाऱ्या 7 ते 8 तासांमध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. अशातच कोयना धरणातून 24 तासात तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. रात्री 10 वाजता धरणाचे सर्व दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडले जाणार आहेत. त्यामुळे धरणातून 17,585 प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू केला जाणार आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. सातारा, सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.